चला आज ना अनप्लॅन ट्रिपची तयारी करूया. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. ज्या दिवशी कुठेतरी जायचं असते त्याच दिवशी माझं काहीतरी अर्जंट असते. सो इकडे थोडे कपडे अल्टरेशनला द्यायचे होते आणि मला आजच बॅग घ्यायची होती. कारण मोबाईल हातात घेण्यावरून आमच्या दोघा नवरा बायकोंची कायम भांडणं असतात की माझ्या हातात ओझं नको, तुझ्या हातात ओझं नको. त्याच्यानंतर मला लक्षात येते की आपल्याला ही ट्रॅव्हल बॅग सुद्धा घ्यायची आणि ही ट्रॉली बॅग माझ्यासाठी स्पेशल तर आहेच, कारण याच्यामध्ये माझ्या ऍक्सेसरीज व्यवस्थित बसणार होत्या आणि दरवेळी जे कपडे कोमचून भरायला लागतात ना ते यावेळेस प्रॉपर बसणार होते. घरी आले, मेडिसिन घेतले, कारण येता येता डॉक्टरकडे जाऊन आलो. कारण आता एवढी ट्रिप प्लॅन केली आहे तर ट्रिप मध्ये काहीतरी लोचा नको म्हणून. फायनली इकडे जाईपर्यंत पण माझी पॅकिंग काही संपत नव्हती. सो इकडे सगळी व्यवस्थित पॅकिंग करून घेतली. आता आम्ही नाईटला निघणार होतो, त्यामुळे शक्यतो चांगले कपडे घालण्याच्या नादात आम्ही काही गेलो नाही आणि आम्ही इकडे वेट करत होतो गाडीचा. साहेब, आता ही लग्नानंतरची पहिली फॅमिली ट्रिप होती त्याच्यामुळे, पण आमच्यापेक्षा जास्त तर ही चिल्ली पिल्ली डबल एक्साइटेड होती, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर गाडी आली आणि रात्री 10 ते 10:30 वाजता आमच्या ट्रिपची सुरुवात झाली. आता नाईटचा प्रवास म्हणजे इतका त्रास होत नाही. तर जर्नी करून आम्ही एका मंदिरात पोहोचलो, पण या मंदिरामध्ये यात्रा चालू असल्यामुळे इतकी गर्दी होती की सगळीकडे लोक झोपलेले. आणि हे मंदिर ना ऍक्च्युली 6ला उघडते. फ्रेश वगैरे होऊन दर्शन घ्यायचा प्लॅन होता, बट दर्शन काही भेटले नाही. पण असो, बाहेरूनच नमस्कार करून आम्ही निघालो आणि त्यानंतर परत पुढे जर्नी चालू झाली. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग्स. बाय.